Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 67. Now in this video, we will discuss question number 68 and 69 in detail. And the questions from competition wing and question number 68 is a compound X of silver on treatment with barium chloride gives the respective product Y and Z. X on treatment with sodium hydroxide gives A and B, where A can also be obtained when silver is attacked by ozone and B is the salt of an oxacids of nitrogen which ends with the suffix at. Identify and give the chemical formula of substance X, Y, Z and A. आता आपण आन्सर पाहू. ओके, तर पहा कंपाऊंड X is कंपाऊंड X काय आहे पहा, सिल्वर नायट्रेट. कंपाऊंड X is सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट म्हणजेच Ag formula NO3 which reacts with, जेव्हा सिल्वर नायट्रेट कोणाबरोबर रिएक्ट होईल, with barium chloride, with barium chloride Y, that is AgCl, react with barium chloride. जेव्हा हे सिल्वर नायट्रेट बेरियम क्लोराइड बरोबर रिएक्ट होईल तेव्हा काय होते पहा, टू फॉर्म काय क्रिएट होते, टू फॉर्म व्हाइट सिल्वर क्लोराइड, टू फॉर्म व्हाइट सिल्वर क्लोराइड. व्हाइट सिल्वर क्लोराइड फॉर्म होतोय तोच काय असेल, Y, that is AgCl. Okay, and barium nitrate and barium nitrate Z, Ba, barium nitrateचा फॉर्म्युला NO3 twice. X काय आहे तर सिल्वर नायट्रेट AgNO3 reacts with, जेव्हा X कशाबरोबर रिएक्ट होईल, reacts with sodium hydroxide, that is NaOH formula, to produce brown silver oxide. That is Ag2O, silver oxide, and sodium nitrate and sodium nitrate, that is B, which is NaNO3 sodium nitrate. A is formed when A कधी फॉर्म होते बघा, when silver is attacked by ozone and
B is a salt of nitric acid. Nitric acid, that is HNO3 formula nitric acid चा. Got this one? आता हे जे आहे ना, आपण सगळं क्वेश्चन मध्ये दिलेल्या इन्फॉर्मेशन नुसार फाइंड आउट केलेलं आहे. ओके, तर आता पहा, वन बाय वन पाहू. आता X हा काय आहे? कंपाऊंड ऑफ सिल्वर. X कंपाऊंड ऑफ सिल्वर म्हणजेच काय झाला? सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट. ओके, सिल्वर नायट्रेटचा फॉर्म्युला काय? AgNO3. गॉट दिस वन. देन Y. Y काय आहे? प्रोडक्ट विथ बेरियम क्लोराइड. प्रोडक्ट विथ BaCl2 बेरियम क्लोराइड. तर सिल्वर नायट्रेट, सॉरी सिल्वर क्लोराइड. सिल्वर क्लोराइड म्हणजेच AgCl. आता झड काय आहे पहा. झड हा अदर प्रोडक्ट विथ बेरियम क्लोराइड. अदर प्रोडक्ट विथ बेरियम क्लोराइड BaCl2. बेरियम क्लोराइड. ओके, तर काय आहे पहा, बेरियम नायट्रेट. that is formula is BaNO3 twice barium nitrate. Got this one? Okay, then आता A काय आहे? प्रोडक्ट विथ NaOH. प्रोडक्ट विथ NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड और ओझोन. सिल्वर ऑक्साइड, तर काय होतं? सिल्वर ऑक्साइड, that is silver Ag2O. ओके, हा झाला A. आता B काय आहे? B is B काय झालं बघा? साल्ट ऑफ ऑक्सी ऍसिड्स. B काय आहे तर साल्ट ऑफ ऑक्सी ऍसिड. साल्ट ऑफ ऑक्सी ऍसिड काय असेल तर सोडियम नायट्रेट. सोडियम नायट्रेट, that is Na फॉर्म्युला NO3 सोडियम नायट्रेट. आता रिएक्शन्स पाहायचेत आपल्याला. ओके, आपण X, Y, Z, A आणि B काय आहे ते फाइंड आउट केलेलं आहे. तर आता आपण काय करणार आहोत? रिएक्शन पाहणार आहोत. रिएक्शन्स. रिएक्शन्स. ओके, आता पहा, reaction with first reaction with barium chloride BaCl2. तेव्हा काय होते पहा, AgNO3 हा काय आहे? X. जेव्हा रिएक्ट होईल बेरियम क्लोराइड बरोबर, तर काय फॉर्म होते पहा. बॅलन्स केल्यानंतर इक्वेशन येते.
तर काय क्रिएट होईल AgCl हा झाला Y प्लस BaNO3 twice. Got this one? तर पहा X सिल्वर नायट्रेट जेव्हा बेरियम क्लोराईड बरोबर रिॲक्ट होईल तेव्हा काय क्रिएट होत आहे AgCl. AgCl म्हणजे सिल्वर क्लोराईड आणि बेरियम BaNO3 म्हणजेच बेरियम नायट्रेट. BaNO3 म्हणजेच बेरियम नायट्रेट. Got this one? जेव्हा रिॲक्शन विथ NaOH सेकंड पहा reaction with sodium hydroxide reaction with sodium hydroxide तर काय होईल reaction with sodium hydroxide to AgNO3 हा आहे X जेव्हा रिॲक्ट होईल सोडियम हायड्रॉक्साइड सोबत तर काय क्रिएट होत आहे Ag2O हा आहे A आणि 2NaNO3 हा प्लस H2O. तर पहा जेव्हा AgNO3 म्हणजेच सिल्वर नायट्रेट रिॲक्ट होईल सोडियम हायड्रॉक्साइड बरोबर तर Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साइड प्लस सोडियम नायट्रेट अँड वॉटर क्रिएट होईल. ओके अँड थर्ड वन इज ऍक्शन ऑफ ओझोन ऑन सिल्वर. ऍक्शन ऑफ ओझोन ऑन सिल्वर. तर पहा जेव्हा सिल्वर इज रिॲक्ट विथ ओझोन तर Ag2O म्हणजेच A and 2O2 क्रिएट होईल. दॅट इज Ag2O म्हणजे सिल्वर ऑक्साइड क्रिएट होईल. गॉट दिस वन एव्हरीवन? हे झाल्या रिॲक्शन्स. ओके देन we will move towards our next question, that is next question, that is question number 69. Question number 69 काय आहे पहा. The salt of hypoalous acid is prepared from respective components, namely halogen and corresponding metallic hydroxide. The metal is one which possesses the number of electrons in ratio of 1:4:4:1, which corresponds to namely KLMN shells respectively, and the halogen is a greenish yellow color gas which can displace the bromine from magnesium bromide. Identify the salt and the respective component. Okay, then see what is the answer. क्वेश्चन खूप मोठा आहे परंतु भ्यायचं नाही. क्वेश्चन मध्येच इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्यानुसार आपण आन्सर फाइंड आउट करणार आहोत. ओके, द साल्ट इज calcium sorry calcium hypochlorite. साल्ट काय आहे कॅल्शियम हायपोक्लोराइट which is CaOCl2 calcium hypochlorite. Okay, CaOCl2 and its respective
and its respective components are chlorine and calcium hydroxide. Chlorine and calcium hydroxide. Got this one? Calcium hydroxide, the formula CaOH twice. Got this one? The salt is a calcium hypochlorite, that is CaOCl2, and its respective components are chlorine and calcium hydroxide. Got this one? Chlorine, the formula Cl2. Okay, chlorine, that is a Cl2, and calcium hydroxide. आता काय करायचं आपल्याला? Identify the metal. Identify the metal. आता दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून मेटल आयडेंटिफाय करू. The metal is identified by the ratio of its electrons in the K, L, M and N shells. ओके, आपल्याला मेटलला कसं आयडेंटिफाय करायचं आहे? बाय द रेशिओ ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द KLMN शेल मध्ये दिलेला आहे. ओके, तर काय दिलेला आहे रेशिओ पहा, 1:4:4:1. आता आपण काय लेट करू? Let the number of electrons in K shell, let the number of electrons in the K shell be x. सॉरी, काय करायचं आपल्याला बघा, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन के शेल आपण काय हे केलेलं आहे, x समजलेला आहे. तर डिस्ट्रीब्यूशन काय असेल? द डिस्ट्रीब्यूशन इज काय झालं तर x is to 4x is to 4x is to x. हे झालं डिस्ट्रीब्यूशन. Since the K shell can hold, K shell ची मॅक्झिमम कॅपॅसिटी काय आहे बघा, आपल्याला माहित आहे. होल्ड मॅक्झिमम, K shell किती होल्ड करतोय? मॅक्झिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स, मॅक्झिमम ऑफ 2 इलेक्ट्रॉन्स. ओके, K shell ची कॅपॅसिटी काय आहे होल्ड करण्याची इलेक्ट्रॉन? 2. म्हणून काय करू? We set x is equals to 2. आता ह्याच्यामध्ये पुट आउट करू, x is to 4x is to 4x is to x मध्ये पुट आउट करू, x is equals to 2. तर काय भेटेल बघा, this gives an electron distribution of काय झालं बघा, 2, 4 into 2 8, 4 into 2, x ची व्हॅल्यू 2 पुट आउट करायचं आपल्याला ह्या फॉर्म्युल्यामध्ये, x is to 4x is to 4x is to x मध्ये. तर काय येईल? 2 is to 8 is सॉरी 2,8,8,2 येईल, which equals to काय येईल? which equals to total of 20 electrons. टोटल किती आहेत? टोटल ऑफ 20 electrons.
Got this one? The element with atomic number 20 is, आपल्याला माहित आहे कोणता आहे? The element with atomic number 20 is first 30 element माहित असायला पाहिजेत with atomic number. Okay. The element with atomic number The element with atomic number 20 is calcium. काय आहे? Atomic number 20 चा element calcium. Its corresponding metallic hydroxide is its corresponding metallic hydroxide is calcium hydroxide. That is CaOH twice. Atomic number 20 चा element काय आहे? कॅल्शियम आहे. तर त्याचा मेटॅलिक हायड्रॉक्साईड काय येईल? तर कॅल्शियम हायड्रॉक्साईड. Got this one? Then आता आपल्याला काय आयडेंटिफाय करायचं आहे? आयडेंटिफाय द हॅलोजन. Second, that is identify the halogen. The halogen is described as, halogen ला काय डिस्क्राइब केलेलं आहे क्वेश्चन मध्ये बघा. Halogen is described as a greenish yellow gas that can displace, yellow gas आहे जो काय करतोय, that can displace करतोय कोणाला? bromine from magnesium bromide. That is MgBr twice. ओके. काय हॅलोजन हा डिस्क्राइब काय केलेला आहे? ग्रीनिश येलो गॅस म्हणून, आणि तो काय करत आहे? डिस्प्लेस करत आहे ब्रोमिनला फ्रॉम मॅग्नेशियम ब्रोमाइड मधून. आता पहा, क्लोरीन that is Cl2 is a greenish yellow gas. हा कसा गॅस आहे? is a greenish yellow gas. Greenish yellow gas आहे. In the reactivity series, of halogens, chlorine is more reactive than bromine. Chlorine is more reactive than, रिएक्टिव्हिटी सिरीज जी आहे हॅलोजनची त्यामध्ये क्लोरीन हा जास्त रिएक्टिव्ह आहे, more reactive than bromine and can displace it. Got this one? क्लोरीन हा मोर रिएक्टिव्ह आहे आणि ब्रोमिनला काय करत आहे? डिस्प्लेस करत आहे. MgBr2, तर काय होते पहा, मॅग्नेशियम क्लोराइड होईल
ब्रोमीनला डिस्प्लेस करून क्लोरीन आलेला आहे. ओके, बेअर्ट. गॉट दिस वन? असं का झालेलं आहे तर रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये क्लोरीन हा मोर रिएक्टिव्ह आहे दॅन ब्रोमीन पेक्षा. आता आपल्याला काय करायचं आहे? थर्ड वन इज आयडेंटिफाय द साल्ट. व्हॉट इज थर्ड वन इज? Third one is identify the salt. Identify the salt. The salt of hypolus acid is the salt of hypolus acid is prepared by reacting a halogen with metallic hydroxide. Reacting a halogen with a metallic hydroxide. Reacting chlorine Cl2 with क्लोरीन जेव्हा कॅल्शियम हायड्रॉक्साइड बरोबर रिएक्ट होईल, कॅल्शियम हायड्रॉक्साइड बरोबर रिएक्ट होईल, दॅट इज कॅल्शियम हायड्रॉक्साइड. तर काय होतंय? काय प्रोड्यूस करतोय पहा? प्रोड्युसेस कॅल्शियम हायपोक्लोराइड. कॅल्शियम हायपोक्लोराइड, that is CaOCl twice. What this one? Often known as major component of bleaching powder. Often known as a major components of bleaching powder. आता आपण काय पाहणार आहोत? केमिकल रिएक्शन पाहणार आहोत. The chemical reaction is calcium hydroxide when react with chlorine, it gives calcium hypochlorite plus calcium chloride plus water. तर आपल्याला साल्ट कोणता फाइंड आउट करायचा होता? The salt is calcium hypochlorite. The salt is calcium hypochlorite, that is CaOCl twice. हा कसा प्रिपेअर्ड झालेला आहे? प्रिपेअर्ड फ्रॉम its
components chlorine and calcium hydroxide, that is CaOH twice. Got this one? साल्ट कोणता आहे? कॅल्शियम हायपोक्लोराइट CaOCl2 prepared from कसा प्रिपेअर झालेला आहे? Its component chlorine and calcium hydroxide. Got this one everyone? Then we will see the next question in our next video. Thank you. यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.